क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जेव्हा इक्वेशन आपण सॉल्व करतो तर सॉल्व केल्यानंतर आपण पाहिलेलं आहे इट हॅव 2 रूट्स, त्याला 2 रूट्स मिळतात. आता सॉल्व केल्यानंतर एकतर त्याचे रूट्स येतील नाहीतर येणार नाही. मग आता हे रूट्स कसे असतात हे आपल्याला ठरवायचं आहे आणि यालाच आपण म्हणतो नेचर ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे नेचर ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन कशावरून ठरवलं जाते तर ही व्हॅल्यू ठरवली जाते त्याच्या डिस्क्रिमिनंटवरून. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, यामध्ये यापूर्वी जी मेथड आपण पाहिली आहे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडमध्ये आपण पाहिलेला आहे आपला जनरल जो फॉर्म असतो तो असतो ax² + bx + c = 0. मग आता इथे आपण फॉर्म्युला पाहिला होता x = -b ± -b² - 4ac/2a. यामध्ये जी अंडररूटमधली व्हॅल्यू आहे b² - 4ac या व्हॅल्यूला म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट आणि ती व्हॅल्यू ठरवते आपल्याला पुढे इक्वेशन सॉल्व करायचं आहे की नाही करायचं आहे. इक्वेशनचे रूट्स येतात की नाही येतात, येतात तर मग ते कसे असतात ते आपल्याला ठरवायचं असते. तर पाहूया आपण कंडिशन काय असते. तर आपली जी फर्स्ट कंडिशन आहे इथे जेव्हा b² - 4ac याची जर व्हॅल्यू 0 आली असेल तर मग काय, अशा वेळेस जर याची व्हॅल्यू 0 आली असेल इट हॅव रिअल अँड इक्वल रूट्स. रिअल अँड इक्वल रूट्स. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे असतील, रिअल अँड इक्वल. जर b² - 4ac याची व्हॅल्यू आली असेल ग्रेटर दॅन 0 दॅट इज 1 2 3 4 पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली असेल तर अशा वेळेस ह्याच्या व्हॅल्यूवरून आपण ठरवतो त्याचे जे रूट्स असतात रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. आणि जर b² - 4ac याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असेल तर अशा वेळेस पुढे इक्वेशन सॉल्व करण्याची आवश्यकता राहणार नाही बिकॉज द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव नो रिअल रूट्स. त्याचे रिअल रूट्स राहणार नाही आणि पुढे इक्वेशन सॉल्व करण्याची आवश्यकता राहणार नाही. सो बाय युझिंग दिस मेथड वी कॅन फाइंड आउट द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट्स स्टार्ट द एक्झाम्पल. Suppose we have given example x² + 4x + 4 = 0. यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला इथे कंपेअरिंग करावं लागेल. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. त्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळतील a = 1 b = 4 c = 4. Now we require b² - 4ac. b² - 4ac is equal to 4² - 4 into 1 into 4. So 4² 16 minus 4 4s are 16. Here we get the value 0. हा जो डिस्क्रिमिनंट असतो याला आपण या सिम्बॉलने डिनोट करू शकतो दॅट इज डेल्टा. So this value is 0. तर याचे रूट्स काय राहतील आपले, when the value of b² - 4ac is equal to 0 then the given quadratic equation have real and equal roots. तर याचे रूट्स काय राहतील, रिअल अँड इक्वल. वन्स अगेन एक्झाम्पल. पुन्हा एक सेकंड एक्झाम्पल पाहूया. 3m² + 5m + 1 = 0. आता याचे रूट्स कसे राहतील आपण पाहूया. नाव हिअर कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. So a = 3, b = 5 and c = 1. Then b² - 4ac is equal to b means 5² minus 4 into 3 into 1. So 5² is 25. 4 3s are 12.
12 ones are 12. So here we get a value is 13, and 13 means here positive, that is discriminant, value of discriminant is greater than 0, आणि जेव्हा greater than 0 असते तेव्हा real and unequal. So here we can write the given quadratic equation have real and unequal roots. The given quadratic equation have real and unequal roots. Okay, next another example. Suppose here x square plus 3x plus 11 is equal to 0. जरूर नहीं कि सभी पॉजिटिव्स रहते. Suppose this value is negative, also there is also negative, then we get here comparing with a x square plus bx plus c. From this we get the values a is equal to 1, b is equal to -3 and c equal to 11. Then b square minus 4ac, b square minus 4ac is equal to, so here -3 square minus 4 into 1 into 11. So -3 square means 9 minus 4 11s are 44, and so value of this equation discriminant is -35. This value is less than 0, and जेव्हा ही value less than 0 असते means we can say that it have no real roots. So by using this we can calculate the nature of the roots of the quadratic equation.